आज महाराष्ट्रामध्ये स्वयंघोषित नेत्यांची संख्या कमी नाही. त्यातले त्यात स्वतःला स्वयंघोषित OBCचा नेता बनवणारे तर भयानक वाढले आहेत. त्यातच संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाला बावळट म्हणणं, वाळू माफियाचा नेता म्हणणं, तस्कर म्हणणं आणि चौथी नापास म्हणणाराच्या कानफाडात कोर्टानं लगावली आहे. ज्या मराठा आरक्षणाचा GR 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनानं काढला होता, त्या GR विरोधामध्ये ज्या याचिका दाखल केल्या होत्या त्या याचिकेवर आज सुनावणी होती. आणि त्या याचिकेदरम्यान कोर्टानं सांगितलं की या याचिकेवर आम्ही अंतरिम स्थगिती देऊ शकत नाही. यासाठी आम्ही स्टेट गव्हर्नमेंट म्हणजेच राज्य सरकारला 4 आठवड्याचा वेळ देतो आहे. त्यांचं प्रतिज्ञापत्र येईल आणि त्यानंतर सुनावणी घेतल्या जाईल. हा कोर्टाचा निर्णय. याचं स्वागत करण्याऐवजी स्वतःला स्वयंघोषित समजणारे OBC नेता हे विभूषण लावणारे, डोक्यावर नकली केस चढवणारे, स्वतःला प्राध्यापक म्हणून कुठल्या नकली कॉलेजची डिग्री घेऊन प्राध्यापक झाले असे आणि स्वतःला स्वयंघोषित OBC नेते म्हणणारेसुद्धा आता बरळायला लागले की OBCचं आरक्षण संपुष्टात आलं. आणि काही नागपूरमधलीही वरिष्ठ मंडळी आमच्या OBC नेत्यावर जर काही बोलाल तर आमच्या हातात बांगड्या नाहीत म्हणणारे काही कमी नाहीत. पण त्याचवेळी चौथी नापास माणसांना काढलेला GR आजच्या घडीला तरी न्यायालय रद्दबातल ठरवू शकलं नाही. हाच नीतीचा, न्यायाचा आणि संघर्षाचा विजय असतो. तेव्हा कितीही स्वतःच्या राजकारणासाठी 400 जातीचा OBC प्रवर्ग आणि त्याचे आपण नेता म्हणून मिरवणारे 4-5 लांडगे यांच्या कानफाडात आजच्या घडीला हायकोर्टानं कानशिलात लगावली आहे. आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांचा आज तरी विजय झालेला आहे.